पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबा दरुषणे हरेचा सर्वात सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानी आमचा शिरोमणी वंद्य लोका पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा स्वामी जडभिंती खरडी चांदयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा हृदयाची वेद बोलविला गर्व तिजारीचा हरविला शांती प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीती चित्तिका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ही सेवे लागी जात शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकाचा मायबा विठाला प्रगटला भूता चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा सेवेसाठी निवडलेला अभंग हा पैठणचे सुप्रसिद्ध संत श्री एकनाथ महाराज यांचा आणि अलंकापुरींच्या माऊलीचं वर्णन करणारा ज्ञानराजाचं वर्णन करणारा असा मोठा विस्तीर्ण म्हणा मोठा तर आहे आकारानेही मोठा आहे अर्थानेही मोठा आहे कुठाला पहिल्या कडव्याचं चिंतन आपण मागील वर्षीच्या या सेवेमध्ये केलेलं होतं आणि त्या पहिल्या कडव्याचं चिंतन या ठिकाणी करूनही काही अपूर्ण राहिलेला भाग म्हणून म्हणा किंवा आणखी स्फुरलेलं आलेलं काही चिंतन पुन्हा दुसऱ्या कीर्तनामध्ये नृसिंह सरस्वती स्वामीच्या मंदिरामध्ये आपण केलं आणि म्हणून दोन कीर्तन मिळून पहिल्याच एका कडव्याचं चिंतन मागील वर्षी आपण यथामती यथाशक्ती आणि माऊलीने दिलेल्या देणगीनुसार केलंय विठाला विठाला एखाद्या संतांच्या कडव्यावर म्हणा कडव्यातील एका चरणावर म्हणा चरणातील एका शब्दावर म्हणा शब्दातील एका अक्षरावर विठाला अक्षर शब्दाचा देखील अवच्छेदक बाजूला काढण्याचं कारण एका अक्षरात आहे माझा त्याचा अर्थ तर आहेच पण रमाकांतही आहे विठाला रमाकांत त्याचा कसा लागेल अंत विठाला संतांच्या वाङ्मयाचं मोल केवळ अभंग अभंगातील कडवं कडव्यातील एखादं वाक्य वाक्यातील शब्द शब्दातील अक्षर हो अक्षराने करावी लागेल जानवरांनीच म्हटलं ना ही अक्षरे नवती देखा ही नुसती काय नाहीयेत अक्षरासारखीची नाहीयेत काय ब्रह्म साकार दीपिका अर्जुनाला चित्कळिका उजळल्या श्रीकृष्ण हे एक एक अक्षरासारखीच बोला आणि म्हणून एखाद्या कडव्यावर एखाद्या अभंगातील अक्षरावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक कीर्तनं झाली केली गेली म्हणजे त्या संपूर्ण अर्थाला त्या कडव्याच्या अर्थाला आपण गवसणी घातली असं होऊ शकत गवसणी घातली असं नाही त्या अर्थाचा भाव आपण घेऊ शकतो अशा रीतीचं नाहीये तर मी बोलून गेलो ती अंतरहित अमर्याद अशा स्वरूपाची ती अर्थ त्याच्यात आहे मग इंद्रायणीचं स्नान करत असताना कळलं इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडी मारल्यानंतर जेवढं पाणी आपल्या अंगाला लागून बाकी इंद्रायणीचं पाणी शिल्लक राहतो तेवढाच अर्थ शिल्लक राहतो स्नान करून निघालो हेही खरं आणि इंद्रायणीचं पाणी संपलं नाही हेही खरं स्नानाच्या वेळी आपल्या अंगाला जेवढं पाणी लागावं तेवढं लागूनही पुन्हा अजून अगाध रूपाने अनंत रूपाने ही इंद्रायणी वाहतेच आहे तसं संत मुखातील ही वाकगंगा ही आपल्या बुद्धीला तिच्यामध्ये स्नान जरी घातलं त्या वाकगंगेमध्ये तर त्या बुद्धीच्या टोकाला जेवढा अर्थ लागेल त्यापेक्षा अनंत रूप
म्हणून पहिल्या कडव्यातील चिंतन करत असताना सुद्धा त्याचा संपूर्ण अर्थ घेऊन आपण दुसऱ्या कडव्याकडे जात आहोत असं नाही. पहिल्या कडव्याच्या इंद्रायणीच्या पात्रात फक्त स्नान करून निघत आहोत, अजून इंद्रायणी तशीच आहे. तर आज आपल्याला चिंतनामध्ये प्रामुख्याने दुसऱ्या कडव्याचा विचार करायचा आहे. तर पूर्वी नाथ महाराजांनी केलेलं हे ज्ञानराज माऊलीचं वर्णन करणारे हे नाथच आहे. वर्णन करणारे एक नाथ महाराज अशा रीतीचे आहे. शब्द प्रभू ही एक प्रकारे ते आहे. शब्दाचे ही नाथ आहेत, अर्थाचे ही नाथ आहेत, अनुभवाचे अशा स्वरूपाचे ते नाथ अशा रीतीने आहेत. संत वाङ्मयामध्ये जेवढी शब्द सृष्टी निर्माण केली गेली अनेक संतांच्याकडनं, संतापुरतं जर बोलायचं झालं तर शब्दसृष्टीच्या संख्येच्या बाबतीमध्ये नाथ हे अग्रक्रमावर आहे. विठ्ठला विठ्ठला काय, एकनाथी भागवत काय, अन्य काही अभंगादीत काय, 5 ग्रंथ म्हणून नाथ महाराजांचे ते एक प्रकारचे आहेत. या दृष्टीने जर पाहिलं तर हा वाङ्मयाचा नाथ सागरच आहे. भौतिक दृष्ट्या नगर जिल्ह्यामध्ये ज्या नद्या अडून धरण बांधलं गेलं त्याला ही नाथ सागर म्हणते. पण तो अलीकडे झाला आणि अन्याने करून त्याचं नाव नाथ दिलं गेलं. पण नाथांनीच केलेला वाङ्मयाचा सागर यापूर्वीच आपल्या पदरी आला. वर्णन करणारे नाथ महाराज आहेत आणि ज्यांचं वर्णन केलं गेलं ते वर्ण्य विषय ज्यांना आपण म्हणतो ते ज्ञानोबार आहे. पण अशा रीतीने ज्ञानोबारांचं वर्णन नामदेव राय ही करतायत, नाथ महाराजही करतात, अन्य अन्य संतही करतात. असं म्हटलं तर थोडस वावगं ठरू नये की ज्ञानराज माऊलींच्या समकालीन आणि तदनंतर झालेल्या कोणत्याही संताने वाङ्मय केलं आणि माऊलीचं वर्णन त्याच्यातून सुटलं. वाङ्मय आहे पण माऊलीचं वर्णन नाही असं संत वाङ्मय, कोणत्याही संताचं वाङ्मय कदाचित असेल तर मग संप्रदायातून संत म्हणावे की नाही अशी शंका आहे. सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. पण हे वर्णन केल्याने ज्ञानराज माऊलींचं वर्णन होतंय का, वर्णन झालं का? जे मगाशी मी जे कडव्याच्या चिंतनाचं उत्तर दिलं तेच उत्तर पुढचं या रूपाने पुढे येणार. संत महात्मे अथवा देव हा तसा वर्णनाचा विषय होऊ शकतो का, हा महत्वाचा एक प्रकारचा प्रश्न. एरवी वर्णन केल्याशिवाय वाणी राहिली नाही, सर्वांनी वर्णन केलंय. देवाचंही वर्णन केले ते वाङ्मय आहेत, शास्त्राधिक आहेत, वेद आहेत. आणि ज्ञानोबा सारख्या संतांचं वर्णन केलेले अनेक अभंग संतांचे एक प्रकार. पण या वर्णनाने या विषयाचा भाग वर्णनात आला का, त्याचं वर्णन झालं का? वर्णन होणं शक्यच नाही, कारण त्याचा भागच मी सांगितलं आपल्याला की जी वस्तू मुळातच अंतरहित, मर्यादा रहित आहे आणि वाणी म्हटली वर्णन करणारी ही मर्यादा वाणी. वाणी अमर्याद नाहीच आहे. ज्या देहाधिकांना धरून ही वाणी वाहते तो देहच जिथे मर्यादित आहे त्या देहाची वाणी किती असू शकते. शब्द ही मर्यादित आहे. मग मर्यादित शब्द अमर्याद वस्तूचं वर्णन कसं करू शकेल? बाटली घेऊन इंद्रायणीच्या पात्रात गेलो आणि ती पाणी भरून आणायचा प्रयत्न नाही. तो इंद्रायणीचं पाणी आणेल, इंद्रायणी नाही. इंद्रायणी आणता येईल का? तिचं पाणी येता येईल, ठेवता येईल. कारण इंद्रायणी त्या मानाने अमर्याद आहे. याच्या हातात असलेली बाटली त्या मानाने अगदी मर्यादित आहे, छोटे अशा रीतीची एक प्रकारची आहे. त्यातल्या त्यातही आता धातूची बाटली त्यापेक्षा त्या प्लास्टिकच्या बाटल्या, त्याच्यात काय वस्तू किती मावते त्यापेक्षा किती घातल्याने ती किती टिकते इकडे अगोदर पाहावं लागतं. सध्या आपण तसं प्लास्टिकच्या युगामध्येच आहोत. तर मला थोड्या दिवसात जेवणाची ताटं सुद्धा प्लास्टिक मध्ये येतील. मला तर भीती वाटते की वाढणारी माणसं प्लास्टिकची न येऊ.
माऊलींनी देखील आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथाचं वर्णन केलेलं आहे. पण या वर्णन केल्याने हे वर्ण विषय हाताशी येणार आहेत का? हा प्रश्न. या वर्ण विषयांना आपण गवसणी घालणार आहोत का? मुळात हे विषय वर्णनाचे आहेत का? उगाची माता दिविजे चरणी याची भले माऊलीने जे ते म्हटलं, हे असो तू हे असो आता स्तुती सांगून निवांता दुसरीकडे गेली जो माता हेच भले स्तुती सांगोनी निवांत. स्तुती टाकली पाहिजे, बाजूला साधली पाहिजे. आणि त्यांच्या काय वानो आता अशा रीतीने वाणी ही महात्म्यांचं वर्णन करण्याला पुरू शकतच नाही. हे महात्म्यांचीच उद्गार. तुकोबरासारख्याने म्हणाव काय वाणू आता नपुरे ही वाणी मस्तक चरणी उगाची चरण ठेवी जे माता हेची भले. अशा रीतीने वाणी तेथे पुरत. तर एक गोष्ट महत्वाची आहे, वाणीत ज्यांच्या वर्णनाला अपुरे पडते त्यांनाच संत जीवन, आणि वर्णनाला जे अपूर्ण ठरतात त्यांना संसारी म्हणतात. विठाला विठाला विठालाचं वर्णन करत बसलं तर ते वाणीलाही अपुरे पडणारे जीवन. अशा रीतीने लौकिकामध्ये कितीही कोणाचंही एकमेकामध्ये वर्णन करू लागलो तर ती वाणी शिल्लक राहते आणि वर्णन करणाऱ्याचं वर्णन समाप्त. एखाद्या लौकिक माणसाचं जीवन वर्णन करायला सुरुवात करायची, किती वर्णन केलं म्हणजे ते वर्णन चालू होऊ शकेल. बघा तुमच्या आमच्या सारख्याची दिनचर्या पहाटेपासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत काय करतात इतकं सांगता येईल. तेवढं सांगलं की अजून शब्दही बरेच शिल्लक आहे आणि वर्णन मात्र संपलेलं. वर्णन संपत, कळलं का? वस्तू शिल्लक राहते त्यांना संत म्हणतात. वर्णन शिल्लक राहत, वस्तू मात्र समाप्त होते. विठाला विठाला अशा रीतीने अथांग समुद्रवत जीवन या संत महात्म्यांचा एक प्रकारचा आहे आणि म्हणून सर्वांनी त्यांचं वर्णन केलंय. पण वर्णन केलं तरी वर्ण्य विषयाचं वर्णन झालं असं मात्र एक प्रकार. वर्णन अद्याप एक प्रकारचं शिल्लकच आहे. म्हणून या अभंगाच्या कडव्यात मोठी नोंद केलेली आहे की थोडी व सांगितली आपुल्या परिचय. शेवटी आपली वाणी, आपलं वर्णन, आपलं जीवन त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. म्हणून आपण तिथपर्यंत गेलो नाही, तेच इथपर्यंत आले. विठाला विठाला विठाला. खराज माऊलींनीच अवतार घेऊन ते खाली अशा रीतीने. अवतार शब्द आपण फार मोठा विशेषत्वाने गांभीर्याने उच्चारतोय, पण त्याचा सर्व अर्थ खाली येणं. खाली येणं, मागे येणं. अवतरती उच्च स्थितीत असताना देखील लहानांच्या साठी पुन्हा खाली. एखादी ती तो आपला शिक्षक असताना शाळा शिकविणारा, वस्तुतः त्याचं लेखन कितीतरी चांगलं असतं, पण शिकविण्याकरता त्याला खाली यावं. खाली यायचं म्हणजे पायरीच्या खाली उतरायचं असं नाही. पण क कमळाचा, ख खडूचा, ग गणपतीचा. पूर्वी गणपतीचा होता, आता तो गवताचा होता. कारण निगर्वी राज्यात गच्या पुढे गणपतीचं नाव नको आहे. असं शिक्षण क्षेत्रात सुद्धा गवत शिरलं. विठाला विठाला विठाला. हे सुद्धा गोष्टी खरं म्हणजे मला तर वाटतं आपल्या संतांची कीर्तन परंपरा या समाजात आणि देशात असल्यामुळे काहीतरी शुद्धाशुद्धतेचा आणि चांगल्याचा विचार इथे राहिला. हा भाग जर सोडला तर आता अक्षर शुद्ध अशुद्ध चांगलं वाईट हा प्रश्न राहिला नाही. एका शाळेच्या मास्तराने शेरा लिहिला होता प्रगती पुस्तकावर. प्रगती पत्रक शेरा लिहिला. तो शेरा त्या विद्यार्थ्याला वाचताच येईना. तो शेरा शेवटी तो पुन्हा गुरुजीकडे लोट, गुरुजी हा तुमचा शेरा तुम्ही दिला खरा, पण वाचता येत नाही त्याला, काय करू? तो काय दिला ते सांगा. ते म्हटलं मी असं लिहिलंय, अक्षर स्वच्छ लिहावी.
अक्षर स्वच्छ लिहावे असा लिहिलेला शेरा मुलाला वाचता येत नाही असा हा शेरा. मुलाचं अक्षर त्यापेक्षा किती चांगलं व्हावं, कसं राहावं, अडचणी येत त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, तो अशा रीतीने चांगलं लिहिणारा खरा, पण मुलासाठी खाली अर्भकाचे साथी वर्णन करता आलंच, वाणीने वर्णन करता आलंच नाही. संत महात्मे वाणीने वर्णन व्हावं असे खाली आहे. अवतार आपण एक करतो गांभीर्याने. अवतार घेतला त्यांनी, अवतार घेतले म्हणजे आपल्यासाठी ते खाली आलेले आहेत. कुठे तो परिसन, कुठे ते लोखंड. एरवी लोखंडाने परिसाच्या जवळ जाऊन बसावं अशी पात्रता का, अशी योग्यता का, असं काय साधन आहे त्याच्याजवळ. पण परिसाने तो विचार सोडला. हे माझ्याजवळ बसतंय का, मग जवळ येऊ शकतं का, मग विचार सोडला. आणि ते परिस लोखंडाच्या जवळ असा थोडी व सांगितली आपल्या परिसे नेनो शिव कैसे लोखंडाशी. लोखंड परिसाजवळ जाता येणं शक्यच नव्हतं, पण परिस लोखंडाजवळ. तसं वाणी संतांच्या जवळ जाणं शक्य नाही, पण संतांच्या वर्णनाशिवाय शिवाची मुक्तता नाही, म्हणून संत वाणी जवळ आहे. विठाला विठाला वर्णन करावेत असे झाले. ज्ञानराज माऊलीने रेडा बोलवला, भिंत चालवली, ग्रंथ लिहिला. हे वर्णन त्यांनी त्या लीला ते कार्य केलं म्हणून बोलतात. पण हे करत असताना माऊलींना लहान व्हावं लागलं, खाली यावं लागलं. आपण म्हणतोय माऊलीने रेडा बोलवला. अरे रेडा बोलवलं एवढंच का त्यांचं अवतार कार्य होतं का, एवढीच त्यांची शक्ती होती का, एवढंच त्यांचं काम आशक्तीचं होतं का. लहानपणा येतं ते. काही वेळेला अमर्याद जीवनामधून काही विशिष्ट कृती केली, ती कृती जीवाला मर्यादित करत असते, हे जीवाने ध्यानात ठेवलं पाहिजे. कार्याने जीव मोठा होत नाही, मर्यादित होतो. विठाला विठाला याच्यात तज्ञ, त्याच्यात तज्ञ, त्याच्यात असं तज्ञ म्हणतो. याच्यात तो तज्ञ आहे. आपण शहरामध्ये करतो बघा, डॉक्टरांच्या पाठ्या लागतात नेत्र तज्ञ. पण नेत्र तज्ञ याचा अर्थ इकडून पाहिलं तर मोठा असा झाला, पण दुसऱ्या बाजूने नेत्र तज्ञ म्हणजे दुसऱ्या बाबतीत एकदम आदमी. नेत्रापुरता त्याचा विचार आहे. शेजार धर्माने कानाकडे सुद्धा तो माणूस पाहणार नाही. डोळ्याच ओळखीत कान आहे नाही. काही काही वेळेला तर डोळे चांगले होण्याकरता कान गेले तर चालतील, असाही प्रामाणिक विचार डॉक्टर करतात. आपला नेत्र हा विषय ते चांगलं झालं पाहिजे. एकामध्ये तज्ञता म्हणजे अन्य सर्व विषयात आज्ञता. विठाला 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 म्हणजे अन्य अमर्याद स्थितीतून त्या मर्यादित स्थितीत येणार. म्हणून साधू संतांना जी चरित्र करावी लागली, ती चरित्र जीवाच्या उद्धाराकरता केली खरी, पण त्यांना संकोच करावा लागला, खाली यावं लागलं. ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण अवतार कार्य म्हणजे महाविष्णूने खाली येणार. विठाला 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 खाली आले म्हणून वाणीचा विषय झाला. विठाला विठाला अशा रीतीची स्थिती असते. बघ, एखादी लेकरूवाली बाई रानामध्ये काम करण्यासाठी, रानात कामासाठी ती एक प्रकारची जाते आणि सायंकाळी काम करून ती घरी आली की तिचं पाखरासारखी वाट, पाखराच्या पिलासारखी वाटते लेकरू पाहत. एरवी घरी त्याचे आजा आजी वगैरे सगळे राहतात. हे सर्व जरी असले तरी त्याचे डोळे कुठे लागलेले, आईकडे लागलेले असतात. आणि याचे डोळे तिकडे आहे म्हणून आईचे डोळे तेही लेकराकडे अशा रीतीने असतात. ती सुद्धा वाढत्या पावलाने, चढत्या गतीने, अशा रीतीने वेगाने अशा रीतीने येत असते. ती आली. पूर्वीच्या काळामध्ये घर म्हटले की त्याला पुढे अंगण असायचं. आवार ज्याला आपण म्हणतो, घराच्या पुढे आवार. आता आवारावर वारत आवाराचा संबंध नाहीच. पण आवारात अंगणात त्या माऊलीने पाय टाकला नाही टाकला की या मुलाला असं व्हायचं की मी आता केव्हा जाऊन आईला पकडतोय, आलिंगन देतोय.
आईच्या कडेवर बसतोय. पण असं किती वाटलं तरी आई पायाने चालणारी, हे गुडघ्याने रांगणार, हाता पायाने चालणार, दोन हाताने दोन गुडघ्याने चालणार, ते आईपर्यंत कसं पोहोचू शकेल? तिकडून आई ही निघालेली आहे, तिकडून ही लेकरू ही निघालेलं आहे. मधलं अंतर कोण जास्त काढतं? आई काढते का लेकरू काढतं? ते आईने अंतर काढलं याला अवतार म्हणतात. विठाला विठाला. आपली इंद्रिय, आपलं मन, आपली बुद्धी, आपली वाणी ही लेकरासारखी लहान लहान लेकरं येते. पण या लेकराची आई संत आहे, या लेकराची आई देव आहे. आणि या दोघांची भेट झाल्यास आता त्या लेकराला आईच्या भेटीशिवाय काय? मग असं मी बोलून गेलो ना की त्याच्या आजा आजी आत्या अनेक अनेक असू शकते. सगळं वऱ्हाड जरी घरी असलं पण त्याला ते माती अशी ते कोरडे, त्याला त्याचा उपयोग, त्याची भेट, त्याला आईची भेट होणं गरजेचं आहे. तसं या जीवाला सगळं जग भरलेलं असलं तरी संतांची देवाची भेट होणं गरजेचं. आणि म्हणून ते भेटायला येतात, ही भेटण्याचा प्रयत्न करतात. एक सिद्धांत या दृष्टीने मी सांगेन की जीवाने आपला साधकाने प्रयत्न करायचा आहे, प्राप्तीची आशा धरायची नाही. विठाला विठाला होऊ शकेल याच्या प्रयत्नाने नाही, याच्या साधनाने नाही, तर हा मुळातच मर्यादित आहे. प्राप्ती त्यांच्यावर ठेवायची, प्रयत्न आपण करायचा. विठाला 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 की जोराने निघते की हे लेकरू तिकडे जाण्याच्या ऐवजी तीच याला उचलून घे. थोडी सांगितली आपुल्या परिसे, तिनेच वेग आसारतीने धरला. जसं परिसर लोखंडा एवढं लहानसा सारखीचा एक प्रकारचा परिस झाला त्याला स्पर्श करण्याकरता, तसं तुमच्या आमच्या वाणीचा विषय होण्याकरता संतच साकार झाले, अवतीर्ण झाले, देहधारी अशा रीतीने बनले, मनुष्य देहात आले. विठाला विठाला म्हणून संत संत स्थितीत राहिले असते, देव देवाच्या स्थितीत राहिला असता तर आपल्याला यातलं काही एक करता आलं नसतं. वर्णनही नाही, यात्राही नाही, काही नाही. निराकारी ओषधीशा, निराकारी ओषधीशा, निराकारी ओषधीशा, निराक्षिच्छा पुरत से, ये इच्छा पुरत से भावे, नितो सांगत से भावे. या संत महात्म्यांनी जर निराकार आहे ते पद ज्याचं, म्हणून महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तुकोबरायांच्या तर आम्ही वैकुंठवासी मुळात तेथे असणार आहे. पण आलो ये या बोलले देरशी सात भावे वर्ताया. मूळ एवढा भाग सांगायचा होता. वाणीने वर्णन केलंय, करावं लागतं, केल्याशिवाय गती नाही. वानावे ऐकावे एकी सदा, हे बरोबर आहे. पण ज्यांना वानावे, ज्यांना ऐकावे, ते वानण्याचे आणि ऐकण्याचे विषय कैसे व्हावे? वानण्याचे विषय आहेत का ते? तुम्ही आम्ही लौकिकात आपल्या वर्णनाची इच्छा करतो, आपण वर्णनापुरती असतो म्हणून. विठाला विठाला विठा वर्णनाचा विषय होत नाही. पण वर्णन केल्याशिवाय जीवाची मुक्ती नाही, जीवाचं कल्याण. हरपदे आपण आपले पावे तै संता ते पाहता किवसावे, म्हणून वाणावे ऐकावे ते सदा. या दृष्टीनं संत देव वर्णन करण्यासारखा झाला, साकार झाला, आपल्या जवळ आला. आणि म्हणून त्याचं वर्णन करता येतं. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माय बाप करुषणे हरे बाप, साधकाचा माय बाप करुषणे हरे बाप. हे पहिलं कडू अभंगातील त्याचं चिंतन आपण केलेलं असल्यामुळे आता जर या पदांना आपण स्पर्श केला तर न जाणं आणखी वेळ आपल्या याच्यातच आहे. म्हणून त्याला स्पर्शच करत
ते जसं त्या तसं राहू द्या. एकच आहे, कैवल्याचा पुतळा आहे, भूतळावर प्रगट झालेला आहे आणि चैतन्याचा तर जिव्हाळाच आहे. जीवाला यांच्या अस्तित्वाची गरज आहे असं नाही, चैतन्यालाही यांच्या अस्तित्वाची गरज. कोण कुणाचा जिव्हाळा, कोण कुणाचा. माणूस पाण्याशिवाय जगत नाही, पाणी हे माणसाचा जिव्हाळा. अन्नाशिवाय पाण्याचा, जो ज्याच्याशिवाय जगत नसतो तो त्याचा जिव्हाळा असतो. माऊली नाथ महाराज म्हणतात हा चैतन्याचा जिव्हाळा. कारण माऊलीचा अवतार झाला नव्हता तोपर्यंत चैतन्य वाया गेलं. त्यांचा अवतार झाला आणि नंतर चैतन्याचा दीप उजळला. चैतन्याचा अध्यात्म विद्येचे दावे रूप. चैतन्याचा दिवा माऊलीने अशा उजळून काय, ही भाषा देखील नामदेवाची आहे. दीप लावला नाही, निर्माण केला नाही, उजळला. जरा कोजळीत आला होता, बाजूला पडत होता, उपेक्षित झाला होता. माऊलीने अवतार घेतला आणि मग सगळ्या जगाला सांगितलं चैतन्य जीवात आहे, चैतन्य रेड्यात पशुत आहे, चैतन्य दगडा मातीत भिंतीत आहे. चैतन्याचे सिद्धांत आणि चैतन्याचे प्रयोग करण्यात माऊलींनी आपला आयुष्य दिलं. म्हणून चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. पण ही झाली त्यांची श्रीमंती, हे झालं त्यांचं वैभव. जगामध्ये श्रीमंत माणसं नाहीत असं कोण, श्रीमंत. भारतासारख्या गरीब म्हणवल्या जाणाऱ्या देशातही श्रीमंत काही कमी नाही. ते कमी नाहीत म्हणूनच गरीब जास्त आहेत. हीच गरीब केल्याशिवाय श्रीमंत होऊ शकतच नाही. अशा गरीब भरपूर आहेत. पण असे श्रीमंत असले तरी गरिबांना इतरांना उपयोग काय. हे म्हणतो उपयोग नसावा पण उपद्रव तरी. उगं त्यांचं रक्त शोषण करायचा प्रयत्न झाला तर त्या श्रीमंताचा उलट गरिबाला उपद्रवही होतो, उपयोग तर नाहीच आहे. म्हणून अशा रीतीच्या श्रीमंतामध्ये दोन प्रकार पडतात. दोन प्रकार पडतात मध्ये स्वतः श्रीमंत असलेला आणि दुसऱ्याला श्रीमंत करण्याचा प्रयत्न करणार. आपली श्रीमंती दुसऱ्याच्या उपयोगात आणण्याचा प्रयत्न करणार हा एक आहे उपकारी श्रीमंत, दयावंत श्रीमंत. पण दुसरा एक श्रीमंत असा अत्यंत कृपण असतो की त्याचा अन्य दुसऱ्या कोणालाही उपयोग नाही, संबंधितांना उपयोग नाही, अन्य कोणाला त्याचा त्यालाही त्याला देखील उपयोग आहे का. विठाला दोन्ही श्रीमंतची व्याही होते. मुलगी बी देते आणि अरे म्हणून ते नातं जमलेलं. पण नुसते श्रीमंत नाही, कृपण असले, अत्यंत कृपण. बिचारा हा श्रीमंत मनुष्य केला आपल्या मुलीला घेण्याचा आणि मग अर्थात अनायसेच पाहुणचार केला मुलांच्या बदलावायचा तिथं. आणि पाहुणचार केल्याच्या नंतर जी सुपारी खाण्याकरता द्यायची पद्धत आहे आपल्या, ती पांडालच असते. आपल्या संपूर्ण देशामध्ये ती फार गमतीची व्यवस्था वाटते मला. त्या बैठकीमध्ये ते ठेवावंच लागतं. तेवढी पानं सुपाऱ्या सगळं स्वस्त वस्तू असतात का महाग असतात. ते सगळं त्या कामदानामध्ये जेवढ्या वस्तू असतात त्या स्वस्त असतात का महाग. उचलणारे माणसं किती जबरदस्त असतात. कुणीही उचलावं, कुणी हात घालावं, कुणी ती वस्तू एक प्रकारची घ्यावी. ती उघड्यावरची संपत्ती ठरते एक प्रकारची लोकांची. आणि बहुतेक त्या वस्तू कोणत्या असतात ज्या आपल्या देशात आपल्या प्रांतात पिकत नाहीत त्या आपल्याकडे पिकत सुद्धा नाही. जन्म ज्यांचा सुपारी खाण्यात गेला ती सुपारी जमिनीत येते का वर झाडाच्या टोकाला येते का कुठे येते हे ज्यांना मुळीच माहीत. अशा स्थितीत जन्मभर तिची संगती करणारी किती धैर्यवान माणसं म्हटली पाहिजे. आता तुम्ही मगाशी बोललो तो नुसता श्रीमंत नाही, अत्यंत कृपण घर. त्याने ती सुपारी देताना अशी आडकी त्याने कातरली नाही किंवा दगडाने फोडली सुद्धा नाही. एक फुलपात्र असतात आपल्या आणि ते फुलपात्रात भरलेल्या पाण्यामध्ये ती सुपारी अशी बुडवली आणि तिचे थेंब पाहुण्याच्या हातावर टाकले.
ते पाण्याचे जे थेंब होते 2-4 थेंब पडले. तो व्याही सुद्धा याचा व्याही असल्यामुळे संतुष्ट मनाने त्याने ते चाटला. पण तसं झाल्यानंतर ते पाहुणे व्याही जे होते ते म्हटले, का मला आत्ता कळलं की तुम्ही अशा वृत्तीचे आहात. व्याहायला असं वाटलं की आपल्या या कृपण वृत्तीचा त्यांना राग आला की काय, त्याला कृपणपणाचा राग आला होता. तो असा म्हटला की तुम्ही एवढी उधळपट्टी करता मला कल्पनाच नाही, तर तुमच्या घरात मी मुलगी दिली नसती म्हटलं आपण. ही सुपारी तुम्ही जरी पाण्यात भिजून दिली तरी आज ना उद्या भिजत 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 ती कुजणारच ना. हो, ती कुजणारच. आमच्या घरी तुम्ही जेव्हा आमच्या मुलीला घ्यायला याल तेव्हा आम्ही कशी सुपारी खातो हे तुम्हाला कळतं. पुन्हा मग आपल्या त्या सुनेला घ्यायला गेला हवी आहे, तिकडे पाहुणचार झाला. तर नंतर पुन्हा सुपारीचा कार्यक्रम, सुपारी देण्यात. त्याने मात्र तिथे प्रयोग वेगळा होता. त्याने पाण्यात बुडवली याला दिली असं नाही, त्याने ती सुपारी अशी वर बांधूनच ठेवली होती, अंगणामध्ये बांधली होती अशी. आणि ती बांधलेली सुपारी यांचं जेवण झाल्यानंतर ते पाहुण्याला तिथे घेऊन गेलं. ते म्हटले हिची जी सावली पडली तिच्यात तोंड आपण धरा म्हटलं. सावलीच्या पडलेल्या सुपारीमध्ये जर का तो राहत नाही मग तो इतरापुरता कसा होऊ शकतो. इतरापुरता नाहीये. संपत्ती आणि दया दोन्ही वसती आदिया काया ते जाण धनंजया. ही स्थिती जी भौतिक जीवनात आहे तीच ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. का ज्ञानी होऊन गेलेलं का कैवल्याचे पुतळे नाहीत? आहे. मोक्ष रूपच आहेत ना सगळे. पण आपणास मिळालेला मोक्ष मुक्त हस्ताने जगाला वाटावा अशी वासना आहे कुठे? विठाला विठाला मुक्तीची गवारी हविली माती वैष्णवाची, हविली माती वैष्णवा वैष्णवाची. हो, अशा रीतीने मुक्ती रूप असलेले कैवल्य म्हणजेच मुक्ती मोक्ष. पण तो मोक्ष आपल्या पुरता ठेवला नाही, त्याचं अन्न छत्र. म्हणून साध काचा माय बाप, साध काचा माय बाप, साध काचा, साध काचा माय बाप, साध काचा माय बाप. चैतन्याचं जीवन करेल पण ते आहे त्या स्वतःच्या स्थितीतच राहिले असं नाही. त्या श्रीमंतामध्ये जसा कृपण आहे पण एखादा श्रीमंत आपापल्या विलासात तरी राहतो, भोगात तरी राहतो, वैभवात राहतो, उपभोग घेतोय त्याचा तोच, इतराला त्याचा उपयोग नाही. संत आणि त्यातल्या त्या ज्ञानराज माऊलीचं जीवन असं दिसतंय की संपन्नात संपन्न, संपन्नात वैराग्य संपन्न, ज्ञान संपन्न, दया क्षमा शांती आदी सगळ्या सद्गुणांनी संपन्न, भक्तीने देखील सगळे संपन्नच आहे. पण ही संपन्नता आपली आपणच उपभोगली असं नाही तर परमार्थ मार्गातले जे जे साधक असतील त्यांना माय बापाच्या वृत्तीने दिली. हा शब्द थोडासा श्रवण करत असताना वेगळा आला आपल्या पुढे. मनुष्य, प्राणी, स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध अनेक शब्द आहेत, अनेक घटक आहेत समाजात. त्या सगळ्या समाज घटकातील साधक नावाचा घटक कोणत्या गल्लीला राहतो, कोणत्या जिल्ह्यातला, कोणत्या प्रांतातला, तो साधकाचा प्रांत, जिल्हा, तालुका, गल्ली कोणती असं सांगता येणार हे कळण्याकरता वेदांत शास्त्रानेच दिसणाऱ्या त्या मनुष्य मात्राचे वर्ग पाडले. एरवी माणसं सगळी कशी सारखी, सर्व माणसाचं सामान्य रूप सारखं असलं तरी विशेष रूप भिन्न आहे. जवळ जवळ कसे आहेत, समानच आहेत, सारखे कान नाक डोळे वगैरे या दृष्टीने ते समान आहेत. पण वृत्ती ज्याला आपण म्हणतो त्यात फरक आहे, विशेषता आहे. त्यात पामर वृत्तीचा मनुष्य
विषयी वृत्तीचा मनुष्य, मुमुक्षु वृत्तीचा मनुष्य, संत वृत्तीचा मनुष्य स्थिती आहे. ज्याला स्वैर जीवन जगण्यासाठी तिचा आपण म्हणतो. ज्याने काय जे डोळ्याला दिसेल, कानाला ऐकायला येईल, जे जे इंद्रियाच्या पुढे येईल, ती इंद्रिय त्या विषयात तारण्याचा त्याचा प्रयत्न विठ्ठला स्वरूपाचा नाहीये. एकादशी येते कुणीकडून आणि जाते कुणीकडे, त्याला पत्ता नसतो, गंध नसतो त्याचा. भलभलत जेवण करणारी माणसं आहेत एकादशीच्या दिवशी सुद्धा. आणि याचप्रमाणे अनेक दृष्टीने या परमार्थाचा वाराच द्यायला लागलेला नाही. परमार्थाचा वारा नाही. गुरुशास्त्राचे नावे जो वारा ही टेकून दिवे, केवळ मौढ्याचे नावे जी आला जो. पामर म्हणजे कोण? मूर्ख. ज्ञानोबांनी मोठी पदवीच बहाल केली त्याला. तर पदव्या सगळ्यांनाच पाहिजे. शहाणपणाची नाही मिळाली तर मूर्खपणाची का होईना, पण मौढ्याचे नावे जियाला जो. काहींना तर त्या मूर्ख मनाच्या दृष्टीनं मला वाटतं त्याचाही हेवा वाटत. महोपाध्याय नव्हे, महामहोपाध्याय. तसं नुसतं मूर्ख नव्हे, महामूर्ख. महामूर्खत्वाचं टोकाचं हीन जीवन त्याला पामर म्हणतात. विठाला विठाला तसंच वागायची अशा. त्याच्या वागण्यामध्ये मन प्रमाण त्याचं नाव पाहतो. अलीकडे आपण पाहतो ना, त्या पुरुष देखील प्रसंगी स्त्रियांच्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न. पूर्वी असं नाही होतं की केस म्हटले की डोक्यावरची स्त्रियांचीच वाढलेली, पुरुषांची त्या मानाने कमी. पण अलीकडे पुरुषांना तो हेवा वाटायला लागला त्यांच्या बाबतीत. त्यांनीच का बरं आतापर्यंत ओझं वागवायचं, त्यांचं आपणही काही वाटून घेतलं पाहिजे. मग यांचे केस अगदी त्या स्त्रियाप्रमाणेच दूर लांब लांब अशा रीतीचे केले गेले. पूर्वी साजऱ्याची पाही म्हटली की माणसाची अगदी मनगटापर्यंत असायची. स्त्रियांची कोपरापासून वर अशा रीतीनं राहायची. पुरुषांना याही बाबतीत हेवा वाटायला लागला. त्यांच्या साजऱ्याच्या बाह्या अशा कोपरापर्यंत का, आम्ही ही कोपरापर्यंत आलो नाही म्हणून त्यांनी सुद्धा पुरुषांनी आता ते बाहेर कमी करून टाकतात. माणसाच्या सदरेची बाई मनगटापासून कोपरावर आली म्हणून आता स्त्रियांनी त्याच्या पाठीमागे सारख्याचं ठरवलं. त्याने आपला खांदाच घातला. एवढं खाली असं होतं का मनाला वाटतं म्हणून, आवडतं म्हणून. अरे शास्त्राने सांगितलं का, संत तसं सांगतात का, काही मोठ्यांचा शिष्टाचार आहे? नाही नाही, बस हो मनाप्रमाणे अशा रीतीने वाग. हा भ्रम होतो. हो भ्रम अशा रीतीने एक प्रकारचा होतो. विठाला विठाला कीर्तनापाशी ते बसल्याचा प्रसंग आला तो. आणि ते लहानचं मुलग कीर्तनकाराने विचारलं त्या जवळच्या पालकाला, नावल्यावर तुमचा मुलगा किती शिकतो, केवढ्याला कसं आहे? ते पालक लगेच म्हणते का तुम्ही वेळासारखे बोलतो, तो माझा मुलगा नाही मुलगी आहे. कळलं तर विचारणाऱ्याचा भ्रम मुलगा आहे असा व्हावा, आणि मुळात ती मुलगी आहे. ती माझी मुलगी आहे म्हणजे त्या मुलीने एकदम पोशाख टाकला तो कशाचा, मुलाचा खात्याचा अर्थ. मुलांना त्या मानाने माणसाने जसे केस कमी असावेत तिने कमी करून टाकले, कपडे कसे घातले. बिचारा तो दुसरा मनुष्य तो म्हटला, मग तुम्ही वडील वाटत त्या मुलीची. तुला काय बोलता तुम्ही? मी वडील नाही, मी तिची आई आहे. यापेक्षा पामरपणाचं दुसरं चिंतन करण्याची आता कळलं. कुणीकडे वेश, कुणीकडे भूषा, कुणीकडे खाद्य, कुणीकडे काय असं तिथं मिळत नाही. जगतात म्हणून माणसं म्हणायचं एवढं. हे पामर जीवन. यापेक्षा दुसरा एक वर्ग आहे, तोही तसा विषयासक्त, पण थोडी मर्यादा लावून घेतली की शास्त्र काय म्हणेल, संत काय म्हणतील,
परमार्थ काय म्हणेल, लोक काय म्हणतील, अशा काही मर्यादेने पण संसारच करतो, त्याला विषयी म्हणतात. विठाला विठाला. या दोघांच्या पेक्षा एक वेगळं आणि थोडं असलेलं पण ते जीवन आहे, वेगळं जीवन, ज्याने आपल्या जीवनामध्ये विषय हे साध्य मानलं नाही, संसार महत्वाचा मानला नाही. तो या जगात जगतो खरा, पण मला संपत्ती मिळेल कशी, संतती होईल कशी, सत्ता मिळेल कशी, हे त्याची काळजी नाही. त्याची चिंता वेगळी आहे. काय मी उद्धार पावेना, काय मी उद्धार पावेना, कृपा करील नारायणा, काय कृपा करील नारायणा. तुम्ही सांगा संत जना, ऐके तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त माझे, चित्त माझे, चित्त माझे, चित्त माझे. काय खंड येईल कर्म, काय हे खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय हे खंड येईल कर्म. अशा रीतीने या जगातच जगणारा लोकातच राहणार, पण पूर्व पुण्याईने जन्मजन्मांतरीच्या शुद्ध पुण्याईचा उदय झाला. संसार बंधन निर्मुक्ती कथने कदा विधे. मग असे म्हटले, पामर आणि विषय यांचा संसारात गुंतण्याचा प्रयत्न चालू, हिची करीती हाव, त्यांचा गुंतण्याचा. त्याच्या उलट टोकात हा आहे सुटण्यात. सुटायाचा काही करीतो उपाव, सुटायाचा काही करीतो उपाव. हो हे देखे पाव गोविले. त्याचा प्रयत्न धनातून, मानातून, प्रतिष्ठेतून, संसाराच्या प्रत्येक वस्तूतून सुटण्याचा आहे. सुटण्याचा त्याचा एक प्रकारचा प्रयत्न असतोय. तो या विषयामध्ये रत व्हायला, रमायला तयार नाहीये. त्याचं कारण सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे. विठाला विठाला हो, याच जगामध्ये असंख्य लोक गुंतण्याचा प्रयत्न करतात, आपण डोकं घालण्याचा प्रयत्न करतो. हो, माणसाचं वय उताराला आलं, मुलं करती झाली, मुलाने आपला कारभार आपल्या हातामध्ये, मग म्हाताऱ्याने आपलं डोकं काढावं का त्याच्यातच घालावं? अगदी काढावं ना, स्वच्छ मनाने यात्रा कराव्या, सत्संग करावा, पण तसं घडत नाही. मुलं सांगतात तुम्ही आता अगदी तीर्थयात्रा. हा, अशा रीतीने पुन्हा संसारी आसक्त वृत्तीने बोलतोय त्या बाबतीने. नाही नाही, मी आहे तोपर्यंत किल्ल्या तुमच्या हाती देणार. आणि बरीच माणसं असे त्यांना किल्ल्यातील मुलाच्या हाती देतच नाही, त्या किल्ल्या सोडून घ्याव्या लागतात. आणि तेही केव्हा सोडता येतात हे आपल्याला माहिती आहे. विठाला 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 स्वतंत्र हे अनुकूल आहे, पण माझे न म्हणे पात्र असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धीं परमाम संन्यासे नाधिगच्छ. हो, माझे न म्हणे पात्र विषयाचे विषय प्रतिकूल झाले म्हणून सोडले नाही, अनुकूल असताना सोडले. विठाला विठाला असलेला जो संसार अनुकूल संसार, सगळे प्रलोभन इंद्रियांचे समोर आहेत, आपले जवळ आहेत, पण ते टाकायचे आहे. दिसणारा, असणारा, मिळालेला, प्राप्त झालेला संसार सोडायचा आणि दिसतही नाही, माहितही नाही, सर्व कळलेलंही नाही अशा स्वरूपाच्या मागे लागायचं. संसाराचा त्याग आणि स्वरूपाचा मागोवा याला साधक म्हणतात. विठाला विठाला त्या मागे लागायचं ते दिसत नाही, कळत नाही, कळत नाही येते. बरं, जे अनुकूल आहे त्याच्यामध्ये मन रमत नाही, जे मिळालेलं अशा वेळी या साधकाचा कैवार घेणार या जगात कोण? या साधकाला कोण आहे? जे आईबाप साधकाचे आहेत, जन्म देणारे, त्याची भक्त भूमिका
भूमिका, त्याची साधक भूमिका. त्यामुळे नावडे जनधन आहे ते आईबाप आवडत नाही. कळत जनधनामध्ये मन त्याचं लागलेलं नाहीये. एक देव प्राप्ती आपल्या जीवनामध्ये व्हावी आणि त्याशिवाय जीवनाची सफलता नाही. हे शुद्ध पुण्याईने आणि शुद्ध विचाराने ज्याला पटलंय, नुसतं कळलं नाही, पटलं. आता नाही विठाला 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 विरक्तीने, विवेकयुक्त विरक्तीने ज्याने जीवनाचा प्रवास चालू केला त्याला साधक. या साधकाच्या बाबतीत बऱ्याचशा परिभाषा शास्त्रामध्ये जिज्ञासूही म्हटलं गेलं, त्याला मुमुक्षुही म्हटलं गेलं, साधकही. पण जेव्हा जेव्हा शब्द बदलले ना तेव्हा तेव्हा अर्थही बदलला, अवस्थाही बदलला. जिज्ञासू तो जाणावया लागी पाहिजे, त्याला शास्त्राधिकाचं ज्ञान जाणून घ्यायचं आहे. जाणण्याची प्रवृत्ती ज्याच्यात आहे तो जिज्ञासू आहे. मुमुक्षुही, वेदांत तर असं सांगतं शास्त्र, या जगात काही मुमुक्षु आहे म्हणण्यापेक्षा सगळेच मुमुक्षु आहे. मुक्त होण्याची इच्छा सर्वांनाच आहे, सगळ्यांना, अनेकांना. पण केव्हा मुक्त व्हायचं? मुक्त होण्याची वेळ येईल तर व्हायचं. जमेल तर मुक्तम इच्छा. वैकुंठ शुक्रवारी मामाचा शब्द बोलायचा झाला तर देव हवाय सगळ्यांना. पण केव्हा? रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तो आपण होऊन आपल्या दरवाजाशी आला तर हवा. आले तर या, चहा घेऊन विठाला विठाला विठाला. याला देखील मोक्ष म्हणता येतं. साधक वेगळा. त्या साधकाचे मायबाप ज्ञानोबा राय होता. तो कोण? ज्या साधकाने साधनाचा मार्ग धरला. इच्छेत राहिला नाही. जसं आपण लौकिकात घ्या ना, धनाची इच्छा, धनाचा प्रयत्न आणि धनाची तळमळ. विठाला विठाला. साधक नुसता इच्छा करून बसला नाही, नुसतं जाणूनही बसला नाही. मुमुक्षु, मुमुक्षु नंतर जिज्ञासू, जिज्ञासू नंतर त्यातल्या त्या पायऱ्या आहेत. आता तो साधक आहे. आता जाणायचं नाही, करायचं. विठाला 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 म्हणजे काय करायचं? विठाला विठाला. उदास असावी साधकाची दशा, उदास असावी ही बसावी अंतर बाह्य शोधित सावी अंतर बाह्य अंतर बाह्य. पताकाय निद्रेते जिनावे, दोनों पताकाय निद्रेते जिना. त्याची लक्षणच महाराजांनी या अभंगामध्ये मुळात उदास वृत्तीने एक प्रकारचं राहावं. हो, आणि बाह्य उपाधी, अंतर उपाधी ह्या दोन्हीही एक प्रकारे त्याला असता कामा नये. लोलुपता काय निद्रेते, हो, निद्रा ही अगदी 18व्या अध्यात्म ज्ञानराज माऊलींचं एक प्रकार. हो, मितलं बोलणं, मितलं खाणं, मितलं झोप, थोडं, अगदी सर्व थोडं थोडं. हो, निद्रेते जिनावे. हो, आपली अवस्था वेगळी. आपण निद्रेते न जिनावे, निद्रेने आपल्याला जिनावे. झोपेनेच जिंकून घेतली. हो, त्यामुळे ती रात्रीच येते असं नाही. केव्हा येते? दिवसा येते. आणि दिवसा येते ती सुद्धा केव्हा येते? बसताना येते का उठताना येते? नवे नवे चालता चालताही येते. हो, ज्योतीची काहीच्यावर फार प्रसन्न. हो, माऊलीने कुठं घोड विनोदाने वाटते जाता वेगे रस्त्याने चालता 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 उगाच ठेच लागली खाली पडला. पडल्यावर उठून चालावं की नाही? छे तोंड पाहण्याशी पडलो ना, एक झोप घेऊन टाकतो म्हटलं. पडूनच पडतो, उठायचं ते केव्हा तरी, मग झोप घ्यावा आणि मग वाटे जाता वेगे कल्हाताही डोळा लागे. जेवढी जीवनामध्ये जागृतीतील बहिर्मुख वृत्ती घातक ठरते, तशीच झोपेची वृत्ती देखील आपल्या आयुष्याचा बराच क्षय करते. विठाला विठाला. पहाटे साधकाने काय करावं? उठवणी पहा. काय पहाटे? विठ्ठल पहा उभा विटे. पहाटे उठला तर काय दिसेल? हो, नाहीतर आपण सकाळी उठायचं. हो, आणि चुलीवर चहाचं पातेलच पाहायचं डोळ्यात.
विषय विटे, विषयच पाहणं. पहाटे उठला तर देव दिसेल, जागृतीत नंतर दिसला उठला तर देहच दिसेल. विठाला विठाला विठाला. सगळ्या एकांती लोकांची स्त्रीशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. अजून काय असते तुका म्हणे, साधनी जोर आहे तोची ज्ञान लाहे गुरु कृपा. तुका म्हणे ऐसा साधनी जोर आहे, तुका म्हणे ऐसा साधनी जोर आहे, तोची ज्ञान लाहे गुरु कृपा. हो, असा हा एक प्रकारचा साधक. अगदी प्राप्त जे वैषयिक अथवा सांसारिक जीवन आहे याच्यातून तो आपण होऊन सुटलाय. ज्याच्याकडे जायचं ते अजून हाती लागलेलं नाही, जे हाती लागलं त्याच्यात मन रमलं नाही. अशा वेळी या साधकाचं या जगात कोण, माऊलीशिवाय कोण. विठाला विठाला विठाला. साधकाचा माय बापा, साधकाचा माय बापा, दरुशने हरे तापा, दरुशने हरे तापा. हो, अशा दृष्टीने ही साधक अवस्था त्या मानाने कठीण अवस्था. त्या साधक अवस्थेला कोणत्या दिव्यातून जावं लागतं याचा विचार ज्ञानराज माऊलीने त्या 18व्या अध्यायात सात्विक सुखाचं वर्णन करताना केलं. आत्मप्रसादजम अशा रीतीचं जे सुख भोगायचं आहे याला वैषयिक सुखाचा त्याग करावा लागतो. आणि ते त्याग करणं ही गोष्ट सहजासहजी नाही, सोपी नाही. सारता ही विघ्नता होय वहावनी वत्स काढिता, ना तरी भनंग दौडिता, ना तरी माये पुढोनी बाळ, काळे नेता एकुलते हो एका उदक तुटता आम्ही तैसे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत हो येते वीर विराज असा. सगळा दृष्टांत सांगत असत नाही आपण, बहुश्रुत श्रोते आहात, सर्वांना त्या दृष्टांत माहिती आहे. पण युगांत हो हा इंद्रिय विषयाचा वियोग सहन करत असताना युगांत होत. पण ज्या आधारावर तो सहन करायचा तो आधार कोणता. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, काय मी पतित कीर्तिवान. हो, एखादं लहान मुलगा असावं आणि भरल्या घरात राहणार असावं, मग त्याच्या खोडकरपणामुळे म्हणा, त्याच्या अन्य काही स्वभावामुळे म्हणा, अन्य कोणी त्याला चिडचिड केली, तुझ्याशी बोलायचं नाही, तू बरोबर जवळ यायचं नाही, तू अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही. अशा वेळी ते लेकरू कोणी कितीही काय केलं तरी मला आई आहे, आईच्या जिव्हाळ्यावरती जगत विठाला विठाला. आता ते मुलगा एकदम मोकळं बोलत नाही, पण मनात नंतर मला आई आहे देणं. तसं या विषयाचं सुख मला जीवनात न मिळू द्या, विषयापेक्षा एक वेगळं सुख आहे हे दाखविणारे ज्ञानोबा आम्हाला आहे. विठाला विठाला. म्हणून ज्ञानराज माऊलींना ते माऊली म्हटलं गेलं, माय बाप. माई आईची ही भूमिका. आणि ते मायबाप शब्द पुढे येतात तेव्हा माझ्या पुढे एक बाबतीचा विचार आहे. तर काय कोण जाणे बापावर हा अन्याय झाला. विठाला विठाला. हा अन्याय खरं म्हणजे बाप माय म्हणायला पाहिजे का माय बाप म्हणायला पाहिजे. तसं जन्माच्या दृष्टीने जरी पाहिलं तर बापाचा जन्म अगोदर, बाप वडील का आई वडील दोघांमध्ये, मुलाला दोघे वडील पण दोघात कोण वडील. माय आणि बापामध्ये वडील कोण. किंवा जुन्या काळात तरी बाप वडील असायचा. काही वर्षानं तरी अधिक वय असायचं बायकोचं म्हणा, मुलीचं त्या मानाने कमी वय त्याचा एक प्रकारचा असायचं ना.
आता तर जवळजवळ समान समानात गेलाय. पुढे अशीच प्रगती चालू राहील तर कदाचित बदल सगळं टोक बदलेल. आईचंच वय का हो. आणि त्यातलं तर आणखी सांगू का, हा साधक आहे ना, मग साधकाच्या बाबतीत माय आणि बाप याच्यात मातेचं स्थान मोठं आहे. उपनिषदादी ग्रंथामध्ये सुद्धा तो जो मंत्र सांगितला गेला त्यामध्ये मातृदेवो भव वेदम अनुच्य आचार्यो अंते वासिनम अनुशास्ति. वेदाध्ययन झाल्यानंतर आचार्य आपल्या शिष्याला सांगतात की बाबा आता घरी जाशील ना, काय कर, मातृदेवो भव. नंतर दुसऱ्या क्रमांकात पितृदेवो भव. दुसरा क्रमांक पित्याचा. हो, दुसरं स्थान मग पुन्हा आचार्य, पुन्हा अतिथी, पुढचे शब्द आहेत. पण मातेचा अग्रणी अशा रीतीचं एक प्रकारचं स्थान. कारण माता त्या दृष्टीने एक प्रकारची महत्वाची आहे. मित्र मी धमकीने म्हणतो, कर्तृत्ववान आणि गुणसंपन्न मुलांच्या बाबतीमध्ये आईचंच नाव घेतलं जातं. म्हणजे बापाचं नाव जवळजवळ हरून जात. मारुतीच्या बापाचं नाव सगळ्यांना माहिती का, आईचं नाव? हनुमंताच्या बाबतीत धन्य अंजनीच्या सुद्धा कळलं. वायू बिचारा वाहतच गेला कुणीकडे तरी. अंजनीच्या सुद्धा. शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणाचं नाव माहितीये? जिजाऊचं नाव अधिक प्रसिद्ध जवळच आहे. नवे एवढे तोंड भरून वर्णन केलं पांडुरंगाने ज्ञानराज माऊलीचं. कळलं. आणि वर्णन केल्यानंतर रुक्मिणी आई साहेब म्हणतात, म्हणे धन्य धन्य चिये खुशी ज्ञानदेव जन्मदे. म्हणजे चांगली मुलं असले की त्यांचं नाव आईच्याच बाबतीमध्ये, बाकीची भरती बापाच्या नावावर मोडत असते. आता इतर जी सामान्य भरती असते ना, मग ते बापाच्या नावाने चालते. विठाला विठाला. संगोपनामध्ये मातेचं स्थान अतिशय मोठं. संगोपन कर मनोनी साधका तू माऊली, तिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी हात. विठाला विठाला विठाला. हो, येथे तर बापही ज्ञानोबारायांनाच म्हटलं गेलं. आपलं जीवन निरोगी हितकर चांगलं राहावं असं वाटतं ना, तर 2-3 गोष्टीचा संबंध येतो. कोणतं मुलगा चांगलं राहतं? ज्याला आई आहे, ज्याला बाप आहे. आणि आईबाप पासून तज्ञ एखादे डॉक्टर आहेत आरोग्य सांभाळण्याकरता. किती गोष्टी पाहिजे. म्हणून काही लोकांचे ते फॅमिली डॉक्टरच असतात. आमचे हे डॉक्टर आहेत. काय कुठे काही झालं त्यांच्याकडे प्रकृती तपासायची, औषध पाणी एक प्रकारचं घ्यायचं. सुखी मुलगा कोणता राहतो? डॉक्टरही आहे, आई आहे आणि बापही अशा रीतीने. तसंच अध्यात्मात परमार्थात सुद्धा तुम्हाला आम्हाला डॉक्टरही पाहिजे, वडीलही पाहिजे आणि आईही पाहिजे. हो, डॉक्टरांना आरोग्याचं आणि आरोग्याचं ज्ञान आहे. तसं रोग अरोग अशा रीतीचं ज्ञान आहे त्यांना. तसं शास्त्र आपल्याकडे डॉक्टरांच्या स्थायी आहे. हो, हे पथ्य, हे कुपथ्य, अपथ्य, हे अनुपान वगैरे हे अशा रीतीने शास्त्राने सांगितलंय. हो, म्हणून ते डॉक्टरांच्या ठिकाणी आहे. त्या सर्व डॉक्टरांनी निर्देशित केलेले हिताचे विचार भगवंताने आपल्यापर्यंत आणून ठेवून दिले गीतेच्या द्वारा. म्हणून परमात्मा बापाच्या काही आहे. शास्त्र डॉक्टर आहे, देव काय. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधाची चिठ्ठी, ते औषध थेट दुकानातून घरी आणायचं काम कोण करते? वडील करतात. ते दिलेलं ज्ञान गीतेच्या बाटलीमध्ये भगवंताने थेट आपल्यापर्यंत आणून दिलंय. पण असं जरी दिलं तरी बाटली तर औषध देण्याची शक्ती देवाची नाही. बापाला औषध आणता येत असतं, देता येत नसतं. औषध कुणी द्यावं? आईनेच द्यावं. चमच्यामध्ये घ्यावं काय, त्या मांडीवर लेकराला टाकावं काय, ती मांडी अशा रीतीने खालीवर अशी हलवावी काय, थोडस गाणं वगैरे म्हणावं काय, काय तुला हे देते तुला ते देते अशा रीतीने एक प्रकारचं म्हणावं काय. आणि असं म्हणत 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 हळूच औषधाचा डोस त्याच्या. औषध मुलाला आवडत असतं का? आवडत नसतं. आवडत नाही. न आवडती वस्तू द्यायची आहे. विठाला 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 विठाला. मी तुला गुळ देणार, मी तुला साखर देणार, मी तुला लाडू देणार, मी तुला अमुक देणार म्हणत म्हणा. कळलं.
ती आई अशा रीतीने औषध घालते त्याच्या मुखामध्ये, ती चमच्याने देते. तसं ज्ञानराज माऊली हे माऊलीचं स्थान, साधकाचे मायबाप अशा रीतीने ते आहे. शास्त्राने औषध दाखवलं, देवाने ते गीतेच्या स्वरूपात आणलं आणि ज्ञानराज माऊलीने ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या चमच्याच्या द्वारा थेट गळ्यापर्यंत आणून पोहोच. विठाला 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 विठाला. हो, आता थोडा एक भागच येथे मात्र असा आहे की इथे माऊलीला नुसतं माऊली म्हटलं नाही, नुसतं माय म्हटलं नाही, तर साधकाचा मायबाप. याचं कारण आहे की माऊलींच्या मध्ये या दोघांचाही अंतर्भाव आहे. महाविष्णूचा अवतार या नात्याने महाविष्णू म्हणून बापही आहे आणि माऊलीचं हृदय म्हणून मायही आहे, आई आहे. विठाला विठाला त्याचा अवतार म्हणून देवही तो, जेने गीता उपदेशिली तो बाप आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि बापही तोच आहे. पण तोच बाप मातेच्या हृदयाने पुन्हा येथे अवतीर्ण झाले. अवतार पांडुरंग नाम ठेविले म्हणून साधकाचा मायबाप. पण हा साधकाचा मायबाप मुलांचा लेकराचा शिनभाग कसा घालवतो? करुषाने हारे ताप, हा करुषाने हारे ताप. त्यांचं दर्शन जरी झालं, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे. हो, वेळ होत आलेला आता. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले पाप ताप, दैन्य जाय उठा उठी झाली या. आणि या हरिदासांचे मुकुटमणी माऊली. विठाला विठाला विठाला. हो, या संतांची अग्रगणी असलेले म्हणून तरुषणे. अरे पूर्वपक्ष याच्यामध्ये संसारामध्ये ताप हरण्याचे मार्ग आहेत. आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक असे जे त्रिविध ताप आहे ना, त्या तिन्ही तापाला तीन प्रकारची लौकिक साधन आहेत. संतांच्याकडे जाण्याची गरज काय सांगू आपल्याला. या लौकिक मार्गाने त्या त्रिविध तापाची म्हणजे दुःखाची तात्कालिक निवृत्ती होईल. लयरूप निवृत्ती म्हणतात तिला. आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. तापाच्या आत्यंतिक निवृत्तीचं साधन यथार्थ दृष्टीनं ज्ञान आहे. कारण ताप अथवा दुःख हे अज्ञानजन्य आहे. त्याचा अज्ञान नेवास्य हे मूळ कारण. आणि जे अज्ञानाचं कार्य आहे ते कारणासह ज्ञानाशिवाय नष्ट होऊ शकत. ज्ञानोबा हे मूर्तिमंत ज्ञानच असल्याने तापाची निवृत्ती आत्यंतिक दृष्ट्या होते. विठाला विठाला विठाला. शने हरे ताप. हे साधकांच्या दर्शनाने त्यांचा ताप दूर करतात ही गोष्ट खरी आहे. त्यांचे मायबाप आहे. पण इतर जगाचं काय? म्हणून तर मायबाप, म्हणून तर आई. मगाशी जे मी पामर खळ दुष्ट अशा रीतीने जे सांगितले पामर विषयी वगैरे, यांची व्यवस्था काय? सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप. हो, ते मातेचं हृदय असल्यामुळे साधकांचा मायबाप होतो. याचा खरा अर्थ सांगू का? साधक ज्यांचा अधिक लाभ घेतात तेवढाच. आई वडील शहाण्या मुलांचा फायदा जास्त घेतात किंवा आई वडिलांचा फायदा ती मुलं अधिक घेतात. पण याचा अर्थ आंधळ्या तांदळाची आई वडील उपेक्षा करतील असं नाही. जीवा परिसभान पडिये माते, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. विठाला विठाला विठाला. ज्ञानराज माऊली सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा. पुढं तर पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपन्न होईल. विठाला विठाला विठाला. असा सुखरूप स्थितीचा हा अवतार असल्यामुळे त्यांचं नाव घेणं, त्यांच्या जवळ येणं, त्यांची यात्रा करणं, ह्या सगळ्याच गोष्टी सुख देण्याला पात्र आहेत. विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. हा 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 विठोबा रघुमाई.
त्रैलोक्याची जीवन ज्ञानोबा माझा साधकाचा मायबा दर्शने हरेतास सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा विठ्ठल जय जय